कोण आहे रे? हे बघा हे बघा हे बघा पालाला बघा आंबा चोराला आलता हे बघा हे बघा गाईज हे बघा व्हिडिओ बघा व्हिडिओ बघा चल चल त्यांच्या मागं त्यांच्या मागं त्यांच्या चल 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 त्यांच्या मागं जातो हे बघा गाईज असं थांबायला लागतं दगड मारतं हे बघा इथं आंबा पाडायला आलं ते बघा पालाला ते बघा हे काय दगड मार दर दर हे बघा पालतात बघा हे बघा हे बघा बघितलं लाईव्ह आम्ही आलतो तर समोर आहे आंबा चोरायला आलतं इथून बघा तर हॅलो गाईज स्वागत तुमचं त्याने ब्लॉगमध्ये. तर आपण झालो आज भानगरला बऱ्याच दिवस घरच्या बाहेर नव्हतं निघलो आता म्हणजे लागणारा गेलो तुम्हाला माहिती आहे माणसा राहायला नव्हतं गेलो आता चालेल मावशी तिथं राहायला आता 2-4 दिवस राहतो मावशीकडे आपलं जरा फिरू तिकडे जावं पण बघू काहीतरी ब्लॉग बनवून तर चला आपण जाऊया आणि तुम्हाला दाखवतात आम्ही आमच्या तल्यावरतीच आहेत गावातल्या गावात तला आहे आमच्या गावातला शंकर मंदिर आहे इथे तला आहे तर इथे आता तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो जिथं आम्ही पडलो होतो ना तुम्हाला ती पण जागा दाखवतो त्याला आम्ही कुठं पडलो तिथे चला आपण पुढे जाऊ ड्रायव्हर भाई आज सार्थक भाई किसर मॅन किती जाय रे असू दे तरी पण दे तू दिसतं हां चला आपण जाऊ आता आपले मावशीकडे राहू 2-4 दिवस आणि मग घरी येऊ. तर गाईज ज्या क्षणाची मला आतुरतेने वाट बघत होतो तुम्ही तो क्षण आलेला आहे. हे बघा हीच ती कमान भानगर गावाची आणि इथंच आम्ही पडलो होतो. ती बघा तिकडून गाडी नाही तिकडून गाडी आली आम्ही इकडून आलो आणि हे बघा इथे थांबून तुम्हाला दाखवतो खास इथं आम्ही इथं आम्ही पडलो इथंच ना पडलो इथं आम्ही पडलो इथं गाडी पडली इथं होता इथं मी होतो आम्ही इथं झोपलेलो इथं 4 व्हीलर होती समोर गाडी होती इथं ती थांबली म्हणून आम्ही थांबलो पण इथं असं पडलो जागेवरती इथं जाऊन बसलो होतो मी मला इथं बसवलं होतं इथं आणि मी इथं सार्थकला बोललो होतो का भाई मला नको होतो माझा हात उचल पहिले बघ इथून आलो आम्ही गाडीला स्पीड पण नव्हता स्पीड असता गाडीला तर बाईच्या पण काहीतरी लागला असता घसपटला असता काहीतरी लागला असता त्याच्या काहीच नाही झाला याचा अर्थ तुम्ही समजून का गाडीला स्पीड पण नव्हता आणि मी व्हिडिओ पण नव्हती बनवत ते बऱ्याच लोकांना वाटतं का व्हिडिओ बनवत असेल म्हणून पडला असा तसा ह्याव त्याव पण तसा काहीच नव्हता आम्हाला जरा हे होता नावा पोचायची होती म्हणून आम्ही व्हिडिओ पण नाही बनवले. 3 फुटाचा नाव होता आडवा 5 कमलं होती आणि अजून एक छोटा नाव होता एवढ्या गोष्टी आमच्याकडे होत्या आम्ही स्पीडला कसं जाऊ आणि ते नावात तुटतं थर्माकोलच्या नावाचं तो तुटतं 5 किलोवरती एक तर तो सिंगल नाव होता 1 पीसचा तो अजून जास्त व्हायरल झाला होता. आम्ही कसं काय स्पीडला जाऊ पण लोकांना वाटतं आम्ही स्पीडला होतो आणि काय बोलताना का ब्लॉग बनवत होता बोलतो याला सवय होतं व्हिडिओ बनवायची. ठीक आहे आता काय बोलू आम्हाला माहिती आम्ही कसं पडलो ते देवाला माहिती आमच्या नशिबात होता आम्ही पडलो जाऊ द्या पडून द्या विषय. चला आपण आता जाऊ घरी आणि पुढचा काय प्रोसेस पुढं काय ब्लॉगमध्ये होते नाही होते तुम्हाला बघायला भेटेलच तोपर्यंत बघत राहा ब्लॉग. काही बोलणारी लोक पण कोण होती माहिती का जी बागायला पण नाही आली ना किंवा जी दुसरी बागायला होती ना त्याला पण सांगत होती ते लोक म्हणजे बऱ्याच जण काका वगैरे बागायला होतं ना ते काका पण आम्हाला सांगत होतं का अशी म्हणजे बोलत होते त्या काकांजवळ पण अशी म्हणजे जी बागायला आली ती बोलत होती का हा जरा सवय व्हिडिओ बनवायची तर व्हिडिओ काढतानाच पडला असेल तर तो पास होता म्हणून काही आम्ही नव्हतो पास तर तुम्हाला बघायला नव्हता तर नका येऊ तर लोकांना नका सांगू का पास होता ना व्हिडिओ बनवू होता बरोबर आहे का भाई बरोबर आहे. तुम्हाला कोण बोलले काय बघायला या म्हणून नका येऊ लोकांनी त्यांना पण नका सांगू ना का तो व्हिडिओ बनवा असेल त्याला सवय असं तसा तुम्हाला नाही आता नका बघायला येऊ म्हणजे का मी वाट नाही बघू तुमची का तुम्ही बघायला याल म्हणून नॉर्मली घेऊन आता झाला माझा ठीक ओके आहे बघा काका बिका काढलं तर प्लेट येते प्लेट बीट काढला अजून 1 वर्ष तरी जाईल म्हणजे हात एकदम रिकवर व्हायला पूर्ण कवर व्हायला जॉईन व्हायला आता टाईम तरी लागेल. तर चला आपण पोहोचतो मावशीच्या घरी तुम्हाला नंतरच भेटू त्यामुळे काही दिसलं तरी आम्ही पोचलो पण घराला लॉक आहे. आता बाई गेले चावी आणायला मामा तिथं चावी दिली का बघते मामा मावशी गेलेत नेऱ्याला सामान आणायला बघू चावी आहे का नाही चावी असेल तर खोलू नाही तर मग राहू बाहेर तोपर्यंत बघू भेटतं का नाही चावी आहे का रे खरं सांग नाही चावी बोलतो आता काय नाही थोड्या वेळ थांबू बाहेरच खोटा पण आहे भरोसा नाही माझा करत नाही का नाही घेऊन गेले
हात दाखव. मूठ काय केली तशी. चला आहे गाईज आईची आई. तर गाईज आम्ही घरी पोचलो, मस्त फ्रेश झालो आणि नाश्ता केला आणि आम्ही परत चालू होता. आपल्या मामांचं इथं आंबे आहेत. त्या आंब्या म्हणजे आंबं पिकून पडायला लागलेत. ते आंबं उतरायला कोण माणूस नाही भेटत. आंबं उतरायला बाई कोण भेटतं का माणूस? कोण माणूस भेटत नाही. आम्ही चाललो आता बघायला. आता बघू. आई बोलतं का वाऱ्याने पण आंबा लय पडतात, तर जरा जाऊन फेरी मारून या, बघून या. कारण की मागाशी मामा गेलता तर मामाला सकाळी आंबं पडलेलं भेटलं. त्या मामाने आणलं उचलून, जास्त नाही उचलून आणलं. आता आम्ही चालू पिशवी घेऊन बघू किती आंबं पडलेले भेटतात. पण लोकांनी उचलून नेलेत काय माहिती नाही. बरेच आंबा आलेत. तुम्हाला मी कधीतरी कुठल्या तरी ब्लॉगमध्ये दाखवला होता मागच्या का बरेच आंबा आलेत म्हणून. तर चला आपल्याला पडलेले भेटतात का नाही बघू. भेटले तर घेऊन येऊ. प्युअर नॅचरल हापूस आहेत. प्युअर नॅचरल म्हणजे केमिकल तर त्याच्यात माराच नाही, काहीच नाही. प्रॉपर झाडाला पिकलेले आंबे आहेत हापूस. तर बघू आपल्याला किती भेटतात. 3 झाडं आहेत. ते बरेचसे आंबे पिकले आहेत. चला आपण जाऊन बघू. जर कुणाला पाहिजे असतील तर कॉन्टॅक्ट करा. किती रुपये डझन आहेत भाई? 1000 रुपये डझन. 1000 रुपये डझन. कारण की नॅचरल आहेत ना ते. 1000 रुपये डझन. लोका नाही रे, किती बाजारात किती भाव आहे आपल्याला पण नाही माहिती. चला तुम्हाला दाखवतात आंबा किती पडलेत का नाही बघू. आम्ही पोचलो आता, मला दाखवतो थांबा. तर गाईज आपण आलो लोकेशनला लगेच. हे मामाचा आंबा बघा. दिसतात का नाही माहिती नाही. दिसतं वाटतं, दिसतं. हे बघा असं त्याला प्रोटेक्शन लावलेलं आहे. पूर्ण काटं काटं काटं. आता कुठून रस्ता माहिती नाही जायला. हे काटं काढून आतमध्ये घुसून किती आंबा पडलेत किती नाही ते आपण गोळा करू आणि घेऊन जाऊया. बघा किती आंबा आलेत. प्युअर नॅचरल हापूस पूर्ण पिकलेत. बरेचसे आंबे पिकलेत. फक्त उतरायला माणूस भेटत नाही आम्हाला. तर आम्हाला कोण माणूस असेल तर माणूस तरी द्या. आता मग बघू कसं उतरायचं ते. बघा मी तो रस्ता केला आहे जायला. लय काठं लावलेत. हां चल. लोक पण येतात काही घेऊन जायला. त्यांना दिसताना त्यांना रस्त्यावर दिसताना आंबं लोक घेऊन जातात. हे बघा आंबा पाडले तुम्हाला दाखवतो मी. हे बघा किती आंबे पडलेत बघा. 1 2 मला दाखवतो. उचल तर पाहिजे स्टार्ट. सगळे पिकून पडलेत आंबे 2. हे बघा एक कावळीने खाल्लेत. यो कावळीने खाल्ला आहे. तो एक खाल्ला आहे. 4 झालं. यो 5. हे बघा इथे एक 5. थांब दाखवतो थांब. तर 5 इथंच झाले. बघा हे 6. हे बघा 7 8 9 10 11 12. एक डझन आंबा इथंच झालं. त्यातलं पक्षाने पण खाल्ले आहेत. हे टाक ते शुद्ध. अय बटाटा या. बघा प्रॉपर नॅचरल हापूस आंबे आहे बघा. इथे एक किती झालं 12 13 झाले ना. हे तर कावळीने खाल्लेले आहेत. हे बघा 14. ह्यो एक जराला डाग आलेला आहे. ह्यो ना ह्यो एक एकदम हा काय वास येतं बाबा. सुगंध एकदम नॅचरल खरंच. काय सांगू तुम्हाला गाईज. थांबा जरा गोला करतो आंबा किती भेटतं ते तुम्हाला दाखवतो. नंतर मोजून लास्टला अजून त्या साईडला पण जायचं आम्हाला. काही वास घेऊन दाखव जरा. कसा वास आहे हा. सुगंध एकदम भारी ना. थोडंच नाही गाईज लय भारी लागतं. प्युअर नॅचरल हापूस गाईज. ही साईज बघा कसला मोठा हापूस आंबा आहे बघा. कसला मोठा. ह्या साईडला पण लय पडलेत. हे बघा किती पडलेत. दिसतात का तुम्हाला. हे बघा एक मोठा आहे बघा तिकडे एक पडलाय. 2 इथे एक 3. ही साईज बघा काय साईज. प्युअर नॅचरल. काय मजा येईल खायला हापूस आंबे. झाडं आहेत का नाही. आहेत. अर्धे कच्चे आहेत. ते पिकवाडीच काढायचे आहेत. तर माणूस कधी भेटेल काय माहिती नाही आम्हाला. तो माणूस भेटल्यावर ते सगळा अख्खा आंबा उतरवतील सर्वचे सर्व आणि पिकायला लावतील डायरेक्ट. लय मोठा आंबा आहे इथं. थांबा सगळं परत गोळा करतो आणि तुम्हाला नंतर भेटतो. बघा टोपी चष्मा टॉवेल. गाईज आम्ही तर बसलेत ना. तर त्यांना तिकडून समोर एक रस्ता चालला आहे. तिथून 2 जण गाडीवरती चालली होती. पण ते त्यांनी गाडी थांबवली. त्यांना आम्ही दिसलो नाही. बहुतेक ते आंबा काढायला आलेत. बघा इकडं समोर त्यांची गाडी थांबली. लोक काहीतरी बोलत आहेत. मला तर त्यांना ते आंबा दिसले असतील. आले इकडून आले ते.
हे बघा आंबा चोराला आला आमच्या समोर. हे बघा तुम्हाला आवाज येते का? हे बघा दगड मारते. कोण आहे रे? हे बघा हे बघा हे बघा पालाला बघा आंबा चोराला आलता. हे बघा हे बघा काय हे बघा व्हिडिओ बघा व्हिडिओ बघा. चल चल त्यांच्या मागत होते. हे बघा गाईज असं थांबायला लागतं दगड मारतं. हे बघा इथं आंबा पाडायला आलं ते बघा पालाला ते बघा. हे काय दगड मार दर दर. हे बघा पालतात बघा. हे बघा हे बघा बघितलं लाईव्ह आम्ही आलतो तर समोर आहे आंबा चोराला आलतं इथून बघा. गाईज बघितलं ना लाईव्ह कसं चोराला आलता आंबा. दोघं जण पोरं होती गाडी त्यांना इथून रोड एक साईडून तिथून त्या रस्त्यावरून आंबा दिसले असेल एवढं. मग ते पुढे चाललं होतं तर त्याने गाडी थांबवली गाडी फिरवली इथं समोर आणून गाडी लावली असं म्हणजे दिसणार ना अशी. आणि तिकडून उतरून चालत आलं आणि हे आंबा दिसत ना वरून रस्त्यावरती म्हणजे रस्त्यावरून सगळं आंबा दिसतात. त्याने दगड वगैरे मारायचा प्रयत्न करा. आम्ही तर बसलो होतो लपून सार्थक आणि तिकडे खाली बसलो होतो लपून. बरं थांब का बरं 100% आपल्या आंब्यावरती आले असतील बरं आंबा चोराला. तेव्हा मोठा दगड घेतला बायनी त्यांच्या अंगावर दगड विकून मारला आंबा चोराला आलतं म्हणून. गाईज बघितलं भर दुपारी एवढ्या चोरी करायला ते आंबा घ्यायला आलं. 2 पोरं होती म्हणजे आमच्याच वयाची अशी मोठी बारीक पण ते दगड मारत होते आंबा पाडत होती. तर असं असतं एवढं आंबा आलं का जरा रक्षण करावं लागतं. पण काय रक्षण करून आम्हाला त्याचा फल भेटायला का नाही माहिती नाही. नंतर आंबा उतरवल्यावर रिॲलिटी का नाही. आम्ही रक्षण करायला नाही आलो. आम्ही पडलेला आंबा उचलला चालतो पण आमच्या समोर दोघांना दिसली त्यांची व्हिडिओ केले आम्ही. ती तुम्हाला बघायला भेटेल म्हणजे तुम्ही बघितलं असेल तसं. पण तर असं असतं बघा अशी पोर येतात म्हणजे मग असं आंबे खाली राहायला लागतं. हां त्या मामाने इथल्या आम्ही 2-3 वर्षापूर्वीची गाईज गोष्ट आम्ही तर चालतो आंबा काढायला या मामाच्या खाली म्हणजे मामाच्या आंब्याच्या खाली इथंच. तर तिकडे एक त्या उमरोली गावाचा रस्ता तिकडे जायला तिकडे एक माणसाचा आंबा आहेत. तर कॉलनीतली पोरं आली अशी म्हणजे जे असतात ना बिल्डिंगमध्ये राहणारी हां तिकडे सायकल घेऊन आली ती आंबा काढायला त्या मामांचं. बाबा तो मामा म्हणजे तो मालक आला त्या पोराने एवढा मारलाय ना सायकल सगळं निघत पर्यंत मारला. एक तर पॅन्ट फाटली ट्रॅक सगळ्यांची दोघांना मारलं. एक जण पलाला सायकल घेऊन ते दोघांना भेटली त्या दोघांना त्या मामाने एवढा मारले ना आंबा चोराला आलतं म्हणून. कारण की शेवटी लहानाचा मोठा आंबा केलेला असताना नॅचरल आंबा म्हणजे आपलं काय बोलतात ते स्वतःहून आंबा लावलेले आहेत पाणी मिनी शिंपडलेलं आमच्या मम्मी साई या मामांच्या आम्हाला. त्यावेळी आंबा एवढं मोठं आपल्याला खायला भेटतात. तर ही येऊन स्वार्थान अशी म्हणून ते मार खातात. आता हे पण भेटलंच ना आम्हाला पण वाचलं इथून ते पालालं म्हणून इथं आम्ही इथं काट टाकलेत ना काट म्हणून आम्हाला बाहेर पडता आला नाही. काट नसतं तर आम्ही बरोबर पकडला असता. पण जाऊ दे आणि आपल्या हाताला पण लागले आपण झाडावर चढू पण शकत नाही. तर आपण आंबा उतरवला असता बऱ्यापैकी. आता हे जाऊ चढून पण आपल्याला लागले तर आपण जाऊ पण शकत नाही वरती. आणि आंबे एवढे खाऊन पडलेत ना थांबा तुम्हाला दाखवतो. पक्ष्यांनी खाऊन एवढे पडलेले आंबे आहेत ना. तिथं 5-6 आहेत इथं 2-3 आहेत इथं 2-3 आहेत इथं एक आहे बघा इथं एक पडला आहे आणि तिकडे तर वरती लई पडले आहेत. इथं एक 3-4 पडले आहेत. दोल एकदा तर आंबा असंच खाऊन पडलेत म्हणजे पक्षी खातात असंच आंबा खाऊन पडलेत बऱ्यापैकी. आता बघू तर पाणी बॉटल पण आहे आणि आंबा पण येते बघा दाखवलं जरा बॉटल. बघा एवढं आम्हाला पडलेलेच भेटले आहेत. झाडावर एक पण नाही काढला सगळं झाडं आपलं पडलेलं आंबा भेटलं आम्हाला एक पण झाडावरून काढला नाही. तर चला आता एवढा आंबा घेऊ जाऊ घरी आणि तुम्हाला नंतर भेटू. तर अशी पब्लिक येतं ते दाखवायला लागतं ना व्हिडिओ मामाचा ना काय बघा पोरा येतात ना आंबा काढून नेतात तो झाडाला दाखला मारतात. व्हिडिओ दाखवलं तर त्यांना काहीतरी खरा वाटेल बाबा. तर चला आपण जाऊ आता घरी आणि आंबं तुम्हाला खाऊन पण सांगतो टेस्ट पण सांगतो आणि जरा वाटतो पण. 1-2 ठिकाणचा आंबा बघायचं आपल्याला. त्यांचा मालक कोण नाही ते असं तर रस्त्यावरचा आंबा आहेत म्हणजे जंगलातला आंबा आहे ते बिटकी आंबा बोलतात. बिटकी आंबा तो खायलाही बाहेर लागतं पिकल्यावरती. तर आपण तिथं फेरफटका मारू तर तिथं भेटलं आपल्याला आंबं पिकलेलं तर घेऊ. आता कच्चं असलं तसं ठेवून देऊ कारण की ते पिकल्यावरती एवढं बाहेर लागतात ना बिटकी आंबा. बऱ्याच लोकांना माहिती असेल बिटकी आंबा कोकणातल्या लोकांना गावातल्या लोकांना माहिती असेल बिटकी आंबा काय छोटासा असतं पण खायला एवढं बाहेर लागतं ना. सांग भाई जरा. 1 नंबर एवढंच आंबा पण टेस्ट 1 नंबर लय गोड म्हणजे लय गोड. चला तुम्हाला तो पण दाखवतो आंबा. आला आहे आंबा बऱ्यापैकी तो म्हणजे भरला आहे अख्खा आंबा भरला आहे तो एवढा आला आहे. पण पिकला आहे का नाही पिकला आहे ते बघू कारण की ते बिल्डिंगचं काम चालू आहे ना. तर इथं जे कामगार लोक आहेत ना बरेच लोक आहेत ती कामगार ते रोज पाडून खातात बारीक आंबं ते तिथलंच.
तर बघा आता चला आता बघू किती आहेत का नाही आहेत. आता तुम्हाला दाखवतोच तिथं आहेत का नाही आंबं किती राहिले ते. पिकलेले असतात मग घेऊन जाऊ, नसतील तर मग जेव्हा पिकलेले तेव्हा घ्यायला येऊ. आता एवढं आपल्याला आंबं भेटलं ते हे घरी नेऊन देऊ. गाईज तुम्हाला बोलतो ना हो बिटकी आंबा जो छोटा असताना पिकल्यावर तरी गोड लागतं. हे बघा किती भरला आहे बघा आंबा, किती आला आहे बघा. तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये कुठं दाखवला होता. आज तो बिटकी आंबा तर आम्ही पोचलो. अख्खा म्हणजे पूर्ण आंब्यानेच भरला आहे. खाली बघू लय खाली बघतो आता पडल्यात का नाही पडलेत. आंबा तुम्हाला दाखवतो. पाला तर पडला आहे बघा, एवढा पाला पडला आहे. हे तुम्हाला बोलू ना इथं कामगार आहेत ना यांनी पाडलेले एवढा पाला पडलं आहे बघा. इथं आंबा पडला आहे बघा, एक आंबा. त्याला काही नेव आहे. हे बघा, हे बघा एवढा पाला पडला याचा अर्थ कोणता दगडा मारतंय. हे बघ, हे बघा आंबा पिकाला आलं तर वाटतंय पण पिवळा तर झाला आहे उचल. हे बघ इथे पण आहे, हे बघ पुढं पण आहे. इथे एक पडला आहे. हे बघा बिटकी आंबा लय गोड लागतात, लय गोड लागतात बघा. 3-4 भेटलेत. हे बघा पिवळं झालेत, लय बरं लागतात ते खायला, एकदम गोड. बघू आपण नेऊ आता घरी आणि बघू खाऊन कसं वाटतं त्यांची टेस्ट काय ती. मागच्या वर्षी पण आम्ही लय घेऊन गेलो, लय म्हणजे लय. ही पिशवी आहे ना, ही पिशवी काहीच नाही. अशा 3-4 पिशवी आम्ही मागच्या वर्षी घेऊन गेलो ना रे. टोप आणलेला. हां टोप आणलेला मोठा असला भरून घेऊन गेलो. आता इथली कामगार लोकांनी ते रोज येतात जेवण पाडताना खाऊन जातात, खायला घेतात. भेटत नाही आता रात्री त्यांना माहिती नाही. चला बघू अजून किती थोडंसं वरती बिरती पडल्यात का, मग जाऊ डायरेक्ट घरी आपण. 3-4 तर भेटलं त्यामुळे पुढं चेक करू आहेत का वरती पण. इथून आम्ही चाडायचो रोज या झाडावर, मी आणि तेजस, आणि सार्थक खाली राहायचा. आणि इथून आंबा पाडून सार्थक कॅच फेकायचो. आता कायच करू शकत नाही सध्या, हात तुटले तर ऑप्शन नाही. पुढच्या वर्षी काय ते हात रिकवर होईल त्या. सध्या काय नाही आता नाही आंबा पडले, 3-4च पडलेले भेटले आम्हाला. आणि ते करवंद पण पिकले आहेत. लास्ट टाईम आता तेव्हा कच्ची होती अख्खी, बघा आता पिकलेत पूर्ण. हो तुम्हाला बोलायला पिकलेलं तर दाखवू. हे बघा पिकलेत अख्खी करवंद, हे बघा सगळे पिकलेत. आपण आता आंबं पण घेऊन जाऊ. नंतर उद्या मम्मी मावशी सगळी येणार आहे, तेव्हा येऊ इकडे आणच घेऊन. त्यांना करदा खायचे आहेत. तर जांभूळ करवंद सगळी पाडायला द्यावं आपण 100% का. कशी गोड आहे का? हां ठीक आहे. तर आपण जाऊ आता घरी, हे घेऊ आणि जाऊ घरी. 2-3 खातो मी पण आणि जातो घरी. तुम्हाला पाहिजे तर सांगा कमेंट करून. आणि हे बघा आंबा बघा एकदा पुन्हा एकदा नजर मारा आंब्यांच्यावरती द्या. दिसते का नाही माहिती नाही. हे बघा दिसतात थोडं दिसत आहेत. गाईज आम्ही तिकडून आलो, मस्त म्हणजे तोंडावरती पाणी मारला, आंबे ठेवलं घरात. आणि बाईने लगेच घरांच्या पाठीमागे बघा पक्ष्यांसाठी पाणी ठेवायला घेतले. इथं एक ठेवलं आहे पाणी पक्ष्यांना. आणि इथं एक डबका इथं असतो तो डबका, त्यात बाई पाणी ठेवतो पक्ष्यांना. याच्यामध्ये 2-3 पक्षी येतात, ते आंघोळ करून जातात. आणि याच्यामध्ये चिमण्या तर पाणी प्यायला. पेरूचं झाड आहे, याला मस्त पेरू आले आणि रास पाडलेत म्हटलं पेरू, बरंच पेरू पाडलेत. ते आपलं काय होतं ते गरम होऊन भाजून पेरू पाडले. बाई मस्त पाणी धुतंय, पाणी नाही हे धुतंय, डबा धुतंय. त्याच्यामध्ये असं पाणी ठेवील पक्ष्यांना. आणि आम्ही इथं कुठे टाकून मस्त बसले, मस्त वारा सुटला आहे बघा, लय बरे वारा सुटला आहे. तर जरा बसतो, नंतर जेवतो आणि परत जातो आंब्याखाली. आणि परत जातो चोर आल्यात का नाही बघायला. बघू चोर आपल्याला परत भेटतात का नाही भेटतात, दुसरं कोणतरी मला नंतर भेटतो काय ते विषय जॉब घेऊन झाल्यावरतीच. तोपर्यंत बाय. गाईज मस्त मग अशी दुपारी जेवलो जरासा आराम केला आणि मग डायरेक्ट इथं आलो आहे बिल्डिंगवरती. व्ह्यू बघायला आलतो, काय व्ह्यू दिसतं का सनसेटचा. पण वेळ कोणीकडे थांबत नाही ना, असा विषय झाला. सूर्य निघून गेला, आम्ही लेट आलो. आत्ताच जस्ट सूर्य गेला. आणि हे बघा सार्थक सांचा घर इथे, ही गाडी लागली नाही इको तिथे. आणि समोरच्या इथे बिल्डिंग, ह्या बिल्डिंग आहे तिथं आलो आम्ही. आणि हा शेत तिकडे येतो आपल्या बिटकी आंबा. तुम्हाला बोलून मग अशी ब्लॉगमध्ये दाखवला का तिथं आंबा आहे ते बाजूला छोटं बिटकी ते. आणि इथं आहे ना आम्ही पावसाळ्यात, तुम्हाला ह्यो शेत बघून घ्या एखाद महिना, नंतर जेव्हा पाऊस पडेल ना तेव्हा आम्ही इथंच असतो या बांधावरती खेकडा पकडायला, मोठे पकडायला मोठे. आणि चिंबोऱ्या पण असतात. आणि तो रस्ता आहे ना तुम्हाला दिसला, ह्यो रस्ता अख्खा रस्ता पूर्ण पाण्याने भरलेला असतं. पूर्ण पाणी अख्खा म्हणजे अख्खा पाणी असतं, इथपर्यंत अख्खा पाणी असतं. बघा हे दिसतं ना तुम्हाला, सगळा मोकळा तो पूर्ण पाण्याने भरलेला असतं. तुम्हाला बघायला भेटेलच आता जेव्हा पाऊस पडेल ना 1-2 महिन्यात, तेव्हा तुम्हाला इथला नजारा एकदम बघण्यासारखा होईल. एकदम ग्रीनरी
तो इथं पाणी भरतं बघा. गाईज हे बघा आम्ही बिल्डिंगवरून आता इथून रक्षण करत आहोत. आंब्यांचं इथं आंबे आहेत मामांचं तुम्हाला बोलत ते दुपारी गेलं ते इथं चोर आलं ते चोर म्हणजे 2 पोरं होते चोर नव्हतं ते फक्त आंबा काढायला आलं चोर नाही बोलू शकत आपण कारण की हीच मजा असतं आंबा लोकांच्या चोराचा एक मस्ती म्हणून. पण आम्ही तिथं कंप्लीट गेलो म्हणून ते आम्हाला दिसलं जर आम्ही नसतो गेलो तर आम्हाला दिसलं पण नसतं ते आंबा घेऊन मग गेले असते. पण ते आम्हाला बघून पळालेत ना तुम्हाला काय सांगू थोडंच नाही. भाई कसला मोठा दगड घेऊन चालला था जसं काय मामा एकला सगळं आंबा देणार घेऊ एवढा चालला. 75 years later. तर गाईज आम्ही बिल्डिंग करून आलो मस्त आंबे मग बघून तुम्हाला पण दाखवलं. आता इथं बसलं मस्त टेबलवरती तर भाईने आंघोळ केली पण वाटत नाही कारण की आताच खेळलाय क्रिकेट मला अजून आंघोळ करायची बाकी. आता मस्त इथं ब्लॉग एंड करू आपण आणि जाऊ जेवायला आणि झोपू ब्लॉग एडिट करून. तर गाईज एवढीच होती व्हिडिओ. आंब्याने गेलो आंबं आपण आणलं 10-12 काय ते पडलं ते आणि आपल्याला चोर भेटलं चोर पण तुम्हाला दाखवलं. चोर नाही पुढचा ब्लॉग बघा हा कोणते आलेलं ते आंबा चोर पण माझी आली. आपण पुढचा ब्लॉग काय होतं तू पुढचा ब्लॉग बघा सबस्क्राईब करून ठेवा आता लय मजा येईल. लय माझी पुढचा ब्लॉग बघायला जरा सस्पेन्स आहे त्यासाठी तेच देख येस. तर गाईज आता तुम्हाला भेटतो डायरेक्ट नंतर पुढच्या ब्लॉगमध्ये उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय करा टेक केअर. व्हिडिओचं लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. पर्यंत बाय 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 कर बाय बाय.